माहूर शहरातील सह्याद्री रिसॉर्टजवळ श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन सोमवार दिनांक 4 जानेवारीला सकाळी 11 वाजता माहूरचे योगी परमपूजनीय श्यामबापू भारती महाराज यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या कामात प्रत्येक रामभक्ताचा वाटा असावा या सदहेतू डोळ्यासमोर ठेवून संघ, विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदू संघटनांच्या पुढाकाराने दिनांक 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 1 महिन्याच्या कालावधीत माहूर तालुक्यात निधी संकलन केले जाणार आहे. त्याकरिता माहूर येथे उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, पूजन आणि आरती करून करण्यात आले. या विधीचे पौरोहित्य वेद पाठशाळेचे गुरुजी वेदशास्त्र संपन्न निलेश केदार यांनी केले. यावेळी केलेल्या मार्गदर्शनातून केदार गुरुजी यांनी कौरवांवर स्वारी करण्यासाठी अनेक राजे पांडवांना मदत मागण्यासाठी आले असता युधिष्ठिराने आम्ही 5 नव्हे तर 105 असल्याचे उत्तर दिल्याचा महाभारतातील दाखला देऊन कुठलाही भेदभाव व अहंकार प्रभू रामचंद्राच्या पायी ठेवून निधी संकलन करण्यालाच अधिक प्राधान्य द्यावे अशी विनंती केली. ज्यावेळी प्रभू राम वनवासाला गेले त्यावेळी भरताने ज्याप्रमाणे राजपाट त्यागला तो आदर्श डोळ्यांसमोर ठेवून रामभक्तांनी निधी संकलन अभियानात यज्ञात सहभाग घ्यावा असे श्यामबापूंनी आवाहन केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विजय आमले यांनी केले. या मंगलप्रसंगी संघचालक अनिल कांडव, विश्व हिंदू परिषदेचे चंद्रकांत रिठे, तालुका कार्यवाहक हिमालय राऊत, सहकार्यवाहक राजेंद्र जयस्वाल, उपखंड प्रमुख वैभव पांडे, भोलेश्वर सुरोशे, जिल्हा अभियान प्रमुख संतोष रायवार, सतीश कांडव, कामगार संघाचे संजय सुरोशे, बजरंग दलाचे किशोर राठोड, भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, युवा नेते सुमित राठोड, शहराध्यक्ष गोपू महामुने, महिला शहराध्यक्ष अर्चना दराडे, रंजना दीक्षित, श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय कांडव, समर त्रिपाठी, अनिल वाघमारे, अच्युत जोशी, निळकंठ मस्के, संजय पेंदोर, प्रमोद सोनकर, राजू दराडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पूजनीय संतों का आवाहन मिलकर करो भव्य मंदिर निर्माणच्या घोषणा या सोहळ्याची सांगता करण्यात आली. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.